नमस्कार. हार प्रहारच्या नव्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण राहुल गांधी यांच्याविषयी बोलणार आहोत. खरं तर तुम्हाला प्रश्न असा पडेल की राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काही नवीन काय घडलंय. म्हणजे त्यांच्या बोलण्याची टिंगल होत असते, त्यांच्या बोलण्यावरती लोक चिडत असतात, ते बोलायला उभे राहिले की सत्तारूढ पक्ष अस्वस्थ होतो. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण राहुल गांधी हे कोणाला आवडो किंवा न आवडो, हे आता देशाच्या संसदेमध्ये एका महत्त्वाच्या पदावर आहेत. ते सभेतले विरोधी पक्षनेता आहेत. नेता विपक्ष हे एक महत्त्वाचं पद आहे. संसदीय परंपरेमध्ये त्यांचा सल्ला सरकारला काही पद नेमण्याच्या वेळेला, काही पदांवर व्यक्ती नेमण्याच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्याचा सल्ला घेणं हे एक बंधनकारक अशा प्रकारचं काम आहे. हे सगळं बोलत असतानाच राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये आता जे सेशन संपलं किंवा बजेट सेशनचा पहिला अर्धा भाग संपला, त्यामध्ये राहुल गांधी यांना का बोलू दिलं गेलं नाही असा प्रश्न आज लोकांपुढे पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला खरं तर देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाची काही स्ट्रॅटेजी चुकली का, त्यांचं संसदेतलं जे काही फ्लोअर मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये कुठे गडबड होती का, असे प्रश्न पडतात. पंतप्रधान मोदी आहेत. मोदी हे लोकसभेचे नेता आहेत, म्हणजे सदनाचे नेता आहेत. तर त्यांना चर्चांमध्ये हस्तक्षेप करण्याची, चर्चांमध्ये जर दिशा चुकत असेल तर ती सुधारण्याची अशी सगळ्या प्रकारची मुभा असते. त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवून राहुल गांधी यांचं भाषण पूर्ण होऊ द्यायला हवं होतं असं मानणारा एक वर्ग आहे. मला वाटतं त्यांच्यात फार चुकीचं नाही. लोकांना जर असं वाटत असेल तर राहुल गांधी यांचं भाषण पूर्ण होऊ द्यायला हवं होतं. ते त्यांच्या बोलण्यात 100 चुका करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तशा जर ज्या चुका झाल्या असत्या त्याला एक उत्तर देण्याची फार मोठी संधी लोकसभेमध्ये पंतप्रधानांना घेता आली असती. हे जे सेशन आहे लोकसभेचं, याची सुरुवात महाराष्ट्राच्या दृष्टीनं एका दुर्दैवी दिवशी झाली. 28 जानेवारीला जेव्हा अजित पवारांचं विमान बारामतीमध्ये कोसळलं, त्या दिवशी दुपारी लोकसभेचं अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरू झालं. पहिल्या 2-3 दिवसामधले जे काही विषय असतात ते झाल्यानंतर 1 तारखेला रविवारी अंदाजपत्रक सादर झालं. कुठल्याही नवीन वर्षातल्या पहिल्या लोकसभा सेशनची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या भाषणानं होते. संसदेचे दोन्ही सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा, इथल्या सदस्यांना एकत्रितरित्या राष्ट्रपती संबोधित करतात. ते अभिभाषण अतिशय महत्त्वाचं असतं. सरकार पुढल्या वर्षभरात काय काय करणार आहे, या योजना, यांची धोरणं, व्यूहरचना याच्याविषयी त्यात उल्लेख असतात, चर्चा असते. त्या अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानणे ही एक संसदीय परंपरा आहे. तो आभार मानण्याचा ठराव लोकसभेत सादर होतो आणि त्याच्यावरती 1-2 दिवसाची चर्चा होते. या चर्चेच्या अखेरीस त्याच्यावरती जी काही टीका, धोरणांवरती जी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली असेल, काही सूचना, चांगल्या सूचना आल्या असतील, त्या सर्वाचा परामर्श घेणारं असं एक भाषण पंतप्रधान करतात. भारताच्या स्वातंत्र्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे. पंतप्रधानांचं उत्तर हे अभिभाषणावरील चर्चेला होतं. 1-2 अपवाद त्याला झालेले आहेत. तसा एक अपवाद यंदा घडला आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांचं लोकसभेतलं उत्तराचं भाषण करता आलं नाही. बजेट सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी जेव्हा लोकसभेचं कामकाज सुरू झालं, तेव्हा बाकीच्या काही गोष्टी झाल्यानंतर अभिभाषणावरील चर्चा सुरू झाली. सर्वानंद सोनोवाल हे जे भाजपचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठराव मांडला आणि त्याला तेजस्वी सूर्या हे जे तरुण खासदार आहेत, एक आक्रमक वक्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलं. अनुमोदन देताना त्यांनी काँग्रेसवरती टीका केली आणि ते असं म्हणाले की राहुल गांधी आणि इंडिया आघाडी
यांच्यासाठी 95 वेळा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला या लोकांना. आता पुढच्या काळामध्ये, पुढच्या काही महिन्यामध्ये या 5 निवडणुका होणार आहेत देशातल्या विविध राज्यांमध्ये, आसामपासून केरळपर्यंत. त्यातही तुमचा पराभव होणार आहे. त्यामुळे तुमचं पराभवाचं शतक होईल आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, अशा प्रकारचे उद्गार सूर्या यांनी काढले. या टीकेला एक बोचरं उत्तर द्यावं असं कदाचित राहुल गांधींना वाटलं असेल. त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेची सुरुवात करताना त्यांनी असं म्हटलं की माझे तरुण मित्र काही बोलले तर त्यांना, मला खरं तर हा विषय काढायचा नव्हता पण मी आता काढतो आणि मी बोलतो, असं म्हणून त्यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत भाषण करायला सुरुवात केली. जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेलं नाही त्या पुस्तकाचे संदर्भ देऊन सदस्यांना सभागृहात बोलता येणार नाही, अशा प्रकारची हरकत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली. गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते, त्यांनी देखील राजनाथ सिंग यांच्याप्रमाणेच हरकत घेतली. किरण रिजिजू हे संसदीय कामकाज मंत्री आहेत, त्यांनी हरकत घेतली. निशिकांत दुबे हे भारतीय जनता पक्षाचे एक आक्रमक अशा प्रकारचे खासदार आहेत, त्यांनी हरकती वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या आणि अध्यक्षांनी या प्रकारचे जे निर्णय पूर्वी झालेले आहेत, नियम आहेत, लोकसभेचं कामकाज हे नेहमी नियम आणि परंपरा अशा दोन्ही भागांचा आधार घेऊन चाललेलं असतं. त्याप्रमाणे सभाध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जुने संदर्भ देऊन सांगितलं की हे नियम आहेत आणि ही परंपरा आहे. मी नव्यानं तुमच्यासाठी काही नियम किंवा बंधनं आणत नाहीये, पण जी गोष्ट प्रकाशित झालेली नाही, जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, त्याचा संदर्भ देऊन तुम्ही बोलू नका, हे राहुल गांधींना सांगायचा प्रयत्न केला. अनेक वेळा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला, पण राहुल गांधी हे काही बोलायचे थांबले नाहीत. खरं तर त्यांच्याकडे पुस्तक नव्हतं. एका इंग्रजी मासिकामध्ये नरवणेंच्या पुस्तकाचा काही भाग, अंश प्रकाशित झालेला होता. ते छापील पानं घेऊन राहुल गांधी उभे होते आणि ते सांगत होते की जनरल नरवणे यांनी लडाखमध्ये जे काही चीनचं आक्रमण काही काळासाठी झालेलं होतं 2020 मध्ये, ज्यावेळेला लष्कर प्रमुख जनरल नरवणे होते, त्यावेळेला त्यांनी चीन अधिक आक्रमक झालेला आहे, चीनी रणगाडे पुढे येत आहेत, अशा प्रकारचे संदेश सीमेवरनं मला येत आहेत, तर भारतीय सैन्यानं काय कृती करावी याच्याविषयी सरकारचे आदेश ते मागत होते आणि हे आदेश त्यांना वेळेत प्राप्त झाले नाहीत, असं त्या पुस्तकात उल्लेख आहे. आता हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, त्यामुळे हे संदर्भ अधिकृत आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. लष्कराची जी पद्धत आहे त्याप्रमाणे माजी अधिकाऱ्यांची पुस्तकं, त्यांची आत्मवृत्त, याच्यामध्ये काही संवेदनशील भाग आहे का, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं आक्षेपार्ह अशा प्रकारचे काही उल्लेख आहेत का, तर ते काढले पाहिजेत, ते टाळले पाहिजेत. अशा प्रकारचं त्या पुस्तकाचं परिशीलन केलं जातं आणि नंतर ते पुस्तक प्रकाशित करण्याची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया जनरल नरवणेंच्या पुस्तकाविषयी अद्याप झालेली नाही, ती प्रलंबित आहे. अशा वेळेला एका वृत्तपत्रामध्ये त्यातला काही भाग येतो आणि तो भाग संसदेमध्ये विरोधी पक्षनेता मांडण्याचा प्रयत्न करतात. हे सगळंच नियमाच्या बाहेर होतं आणि त्याला हरकती येत होत्या. पण एक मुद्दा याच्यात असा आहे की राहुल गांधी जो विषय उपस्थित करत होते तो देशाच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचा आहे. जनरल नरवणे यांनी पुस्तकात काय म्हटलं, काय नाही म्हटलं, हे सरकारला सांगता आलं असतं. चीननी त्यावेळेला आक्रमकपणानं भारतावरती सैन्य आणि त्यांचे रणगाडे आणण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट लपून राहिलेली नाही, त्याच्याविषयीच्या बातम्या वेळोवेळी आलेल्या आहेत, सरकारकडनं निवेदनं आलेली आहेत आणि लोकसभेतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सरकारनं त्यासाठी ब्रीफिंगही दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळे संदर्भ असताना म्हणजे राहुल गांधींची पण ह्याच्यात चूक अशी आहे की त्यांना हाच विषय वेगळ्या मार्गानं, वेगळ्या पद्धतीनं मांडता आला असता. त्यांना सरकारवर टीका करण्याची जी संधी घ्यायची असेल तर ती घेता आली असती, पण ते करू शकले नाहीत. म्हणजे राहुल गांधी यांच्यामध्ये संसदीय कार्यप्रणालीमध्ये, संसदीय चर्चेमध्ये जे एक हुशारी लागते, जे कात्रजचा घाट केल्यासारखं करून
समोरच्या पक्षाला तुम्ही अडचणीत आणू शकता, ही एक बोलण्यातली चतुराई लागते, ती राहुल गांधी यांच्याकडे नाही. ते वारंवार जनरल नरवणे असे उल्लेख करत राहिले आणि त्याला समोरनं हरकती येत होत्या. त्यामुळे गोंधळामध्ये हा सगळं कामकाज संपलं. एवढ्यावरती हा जर विषय झाला असता तर त्यात काय फार म्हणजे वावगं नव्हतं. अनेकदा संसदेमध्ये गोंधळ होऊन कामकाज बंद पडतं. पण हा विषय पुढे वाढला, त्या चर्चा, त्याचप्रमाणे बजेटवरची चर्चा, यामध्ये 8 काँग्रेसचे खासदार निलंबित झाले. ते संसदेच्या पायऱ्यावर बसले. तिकडे राहुल गांधी जाऊन काही त्यांच्या पद्धतीनं विनोदी आणि अन्य लोकांच्या दृष्टीनं संतापजनक अशा प्रकारच्या कृती करत होते, हास्यविनोद करत होते. हे सगळं देशानं टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं. त्याच्याविषयी लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. त्या संसदेत येणं सरकारला आणता आल्या असत्या. चर्चा झाली असती तर त्याच्या उत्तराच्या निमित्तानं अनेक गोष्टी बोलता आल्या असत्या. लोकसभेमध्ये जे काही गोंधळ चाललेला होता त्याच्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाच्या भोवती जमा झाल्या, हे दृश्य दिसत होतं. त्या तिथे गेल्यामुळे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वर्षा गायकवाड या देखील होत्या. अन्य काही काँग्रेसच्या महिला खासदार होत्या. पण भारतीय जनता पक्षाकडे देखील मोठ्या प्रमाणात महिला खासदार आहेत. त्यांना त्याचा प्रतिवाद करता आला का? तसं झालं नाही. अध्यक्षांनी अशी भूमिका घेतली की महिला खासदार इतक्या पुढे आल्यामुळे पंतप्रधानांच्या आसनापाशी त्या जातील आणि काही गोंधळ होईल, काही इजा होईल, त्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा येईल असं मला वाटतंय. त्यामुळे मी पंतप्रधानांना सल्ला दिला की तुम्ही लोकसभेत भाषण करायला येऊ नका. या सगळ्या प्रकारामुळे पंतप्रधानांचं उत्तराचं भाषण होऊ शकलं नाही. राहुल गांधी जे काही बोलत होते ते देशानं पाहिलं. अर्धवट त्याची जी काही चर्चा झाली असेल, नरवणेंचं पुस्तक त्या निमित्तानं चर्चेत आलं, त्याविषयी लिहिलं गेलं, बोललं गेलं. हा सगळा विषय झाल्यानंतर पंतप्रधानांना उत्तर देण्याची जी संधी होती ती गमावली गेली. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं एक स्ट्रॅटेजिक चूक केली. पंतप्रधानांनी देखील एक पुढे होऊन राहुल गांधींचं भाषण होऊ द्यायला हवं होतं आणि मग त्याला उत्तर द्यायला हवं होतं. हे करता आलं असतं तर ते देशाच्या दृष्टीनं अधिक चांगलं झालं असतं. लोकशाहीच्या दृष्टीनं देखील ते एक मॅच्युअर अशा प्रकारचं पाऊल ठरलं असतं. लोकशाही प्रगल्भ झाल्याचं ते एक लक्षण मानलं गेलं असतं. या सगळ्या संधी गमावल्या गेल्या. मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही बाजूनी चुका झालेल्या आहेत. पण भारतीय जनता पक्षाला एक लोकसभेतल्या व्यूहात्मक अशा दृष्टीनं जी गोष्ट करणं गरजेचं होतं ती ते करू शकले नाहीत. हा एक त्यांच्यावरती ठपका आहे असं मला वाटतं. या सगळ्या चर्चेविषयी, या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा कार्यक्रम आपण लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.